या वचनामध्ये आपण पाहतो, आणि घास दिल्याबरोबर सैतान त्याच्यामध्ये शिरला. पवित्र शास्त्रामध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतं, सैतानाला वाव देऊ नका. कोणाला? आणि अनेकदा आम्ही प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या माध्यमातून सैतानाला वाव देतो, आणि जेव्हा तो येतो ना, लक्ष द्या, ते आमचं संपूर्ण कुटुंब आणि आमचं संपूर्ण आध्यात्मिक जीवन विस्कळीत करून टाकतो. समजलं ना? आणि म्हणून नेहमी आम्ही, जसं पेत्राने मार्गदर्शन केलं, तो म्हणतो सावध रहा, जागृत रहा. सैतान हा गर्जणाऱ्या सिंहाप्रमाणे कोणाला गिळावे हे शोधत फिरतो. कदाचित तो आम्हाला शोधत असेल, कदाचित तो कोणालाही शोधत असेल. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर, जसं मी अगोदर म्हटलं, सैतानाला वाव देऊ नका. कोणाला? सैतानाला वाव देऊ नका. मग पवित्र शास्त्रामध्ये अनेक अभिषिक्त जण आहेत, देवाचे अभिषिक्त सेवक आहेत, सेविका आहेत, अनेक विश्वासणारे आहेत. त्यांच्या जीवनामध्ये ज्यावेळेस सैतानाने एंट्री केली ना, त्यांचं जीवन पतनाकडे गेलं. कुठं गेलं? पतनाकडे. त्यापैकी एक व्यक्ती जर आपण पाहिलं तर दावीद. काय म्हटलंय? जो देवाचा निवडलेला होता, जो राजा होता, ज्याच्यावर अभिषेक होता, त्याने विणा वाजवल्यानंतर, त्याने ते वाद्य वाजवल्यानंतर शौलाचा दुरात्मा निघून जायचा. गल्ल्यात एवढा विशाल शक्तिशाली जो होता, जो समोर इस्रायल लोकांच्या विरोधात असणारा, त्याला एका गोट्यामध्ये मारण्याची धमक असणारा जो दावीद आहे, त्याच्या जीवनामध्ये देखील सैतानाने मोहाच्या द्वारे काम केलं, आणि त्याने बत्शेबेबरोबर व्यभिचार केला, आणि चांगल्या आध्यात्मिक असणाऱ्या व्यक्तीचं जीवन तिथं डागाळलं गेलं. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? मग वेगवेगळ्या प्रकारे सैतान आपल्या देखील जीवनामध्ये एंट्री घेण्याचा काय करतो? प्रयत्न करतो. म्हणून नेहमी जसं नोहाने तारू बनवलं, आणि तारू बनवल्यानंतर त्या पवित्र देवाने त्याला म्हटलं, तारूला आतून आणि बाहेरून काय लाव? का डांबर लावायचं होतं? कारण पाणी बाहेर आहे, आणि जर त्या तारूला डांबर लावलं नाही तर बाहेरचं पाणी काय येईल? आत येईल, आणि ते तारू बुडेल. जसं तो तारू तारणाचं प्रतीक आहे, तसं आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये देखील आम्ही नेहमी जागृत राहणं गरजेचं आहे. आणि जिथं सैतान प्रवेश करेल ती प्रत्येक वाट आम्ही बंद करणं गरजेचं आहे. बरोबर आहे का? म्हणून दाविदाच्या जीवनामध्ये पतन आलं, आणि एवढा अभिषिक्त असणारा मनुष्य, त्याच्या जीवनामध्ये ती चूक झाली. त्याच्यानंतर त्याच्या मुलाचा आजारपण आलं, त्या आजारपणात मुलगा मरण पावला, आणि अनेक समस्याला त्याला तोंड द्यावं लागलं. तसं आमच्याही, आपल्या प्रत्येकाच्या आध्यात्मिक जीवनाचा वॉच कोण करतं? सैतान करतो. आणि कुठं आपल्या आत्मिक जीवनामध्ये शिरावं याविषयी तो नेहमी विचार करतो, आणि त्याचाच अवलंब करतो. दुसरा व्यक्ती जर आम्ही पाहिलं तर बलाम. कोण आहे? बलाम, ज्याने प्रभूबद्दल भविष्यवाण्या केल्या. कोणाबद्दल? ज्याच्या मुखाद्वारे देव प्रत्यक्षात बोलायचा, ज्याला संदेष्टा म्हटलंय, जो बालक राजाबरोबर गेला आणि त्याने विनंती केली त्याला, इस्रायल लोकांना शाप दे, कारण त्याच्या शब्दामध्ये सामर्थ्य होतं. परंतु ज्यावेळेस याच्या जीवनामध्ये मोह आला पैशाचा, आणि त्या मोहामुळे त्याचं काय झालं? पतन झालं. आणि अभिषिक्त असणारा आपल्या अभिषेकापासून दुरावला गेला. नंतर त्याचं जीवनाचा शेवट जर आम्ही पाहिला, भयानक पाहतो. आणि म्हणून अनेकदा आम्ही सुरुवात चांगली करतो. काय म्हटलं मी? आम्ही सुरुवात चांगली करतो, परंतु मला महत्वाचं हे वाटतं, आमचा शेवट चांगला असायला पाहिजे. काय म्हटलंय? सुरुवात चांगली करतो, खूप प्रेम देवावर, सर्व काही प्रभूसाठी करायची तयारी,
परंतु वचनामध्ये म्हटलंय जो शेवटपर्यंत टिकेल. म्हणून प्रेषित पौल म्हणतो मी धाव विश्वास राखलाय. धाव संपवली त्याने, जीवनाची शेवटची धाव काय केली? संपवली. आणि तिथपर्यंत तो विश्वास पात्र होता आणि म्हणून देवाकडचं प्रतिफळ त्याच्यासाठी वाट पाहत होता. म्हणून ज्यावेळेस आपलं आध्यात्मिक जीवन आपण जगतो ना, त्यावेळेस सैतानाला वाव देऊ नका. एक छोटीशी वाव आमचं संपूर्ण जीवन नष्ट करण्यासाठी पुरेसे आहे. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये या बलामाचा काय झाला? विनाश झाला. पवित्र शास्त्रामध्ये तिसरा व्यक्ती आहे ज्याचं नाव शमशोन. देवाच्या अफाट अभिषेकाने आणि सामर्थ्याने भरलेला हा व्यक्ती. अलौकिक रीतीने सिंहाला फाडून टाकण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. हजारो बलिष्ठांना गाढवाच्या जाभाडाने मारण्याची शक्ती कोणामध्ये होती? त्या शमशोनामध्ये देवाने ठेवलेली होती. आणि अनेक अभिषिक्त हल्लेलुया अशाच प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये सैतान ट्रॅप लावतो. त्याच्यानंतर आम्ही पाहतो हाच मोहापायी दलिलेच्या प्रेमामध्ये पडला आणि त्या स्त्रीच्या द्वारे त्याचं पतन झालं. त्याने आपल्या जीवनाचे अनेक रहस्य तिला विदित केले. त्या रहस्यामुळे त्याला पकडून देण्यात आलं, त्याचे डोळे फोडण्यात आले आणि अभिषिक्त काय करत होता तर म्हणे दळण दळत होता. काय करत होता? अभिषिक्ताचं काम काय आहे? देवाची इच्छा पूर्ण करणं. एकाच वाक्यामध्ये कोणाची इच्छा पूर्ण करणं? का पतन झालं? सैतानाला वाव दिला व्यभिचारासाठी. कोणाला वाव दिला? सैतानाला. बरोबर आहे ना? आणि जो जन्मापासून नाजीर असलेला यश कुठं चालला? आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो, या ठिकाणी या वचनामध्ये असं म्हटलं गेलंय की त्याचा जीवनाचा राहिलेला भाग त्याला भयानक स्थितीत घालवावा लागला. आणि नाश कसा झाला बरं? आनंदात झाला का? आनंदात झाला का? नाही. जर एवढा अभिषिक्त असणारा आणि त्याच्या जीवनाचा नाश जर त्याच्यावर घर किंवा जो राजवाडा होता जे काही होतं ते पडून झाला तर ते आनंददायक आहे का? मग आमच्याही जीवनामध्ये आमच्या आध्यात्मिक जीवनाची सुरुवात जी आम्ही करतो कदाचित ती आनंदाची असेल, परंतु त्या ठिकाणी प्रभूच्या दृष्टीने महत्वाचं काय माहितीये का? आमचा शेवट आनंदात व्हायला पाहिजे. आमचा शेवट आनंदात व्हायला पाहिजे तर आम्ही मिळवलं, नाहीतर उपयोग नाही. तिसरा 3 व्यक्ती तुम्हाला सांगितले. त्याच प्रकारे अशा अनेक लोक. आखान जो रानातल्या मंडळीमध्ये होता. कुठल्या मंडळी मध्ये होता? रानातली मंडळी, जिला मोशेची मंडळी म्हटलंय. आणि या मोशेच्या मंडळीमध्ये असताना देखील त्याने समर्पित गोष्टी चोरून ठेवल्या आणि त्याच्यावर भयानक दंड आला. त्याच्यावर भयानक काय आला? दंड आला. बरोबर आहे ना? कोणाला वाव दिला? कोणाला वाव दिला? सैतानाला. हन्न्या आणि सफीरा त्यांच्या जीवनाचा भयानक विनाश झाला. कारण त्यांनी प्रभूसाठी जे करायचं होतं ना ते त्यांना मनापासून नव्हतं करायचं. ते फक्त त्यांना स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी करायचं होतं, म्हणून ते करण्यासाठी गेले. बरोबर आहे ना? म्हणून मंडळीमध्ये जर काही पेरताना ते नावागावासाठी कधीच पेरू नका. समजलं का? नावागावासाठी कुठलीही गोष्ट करायची नाही. जर मनापासून केलं तर त्याचं प्रतिफळ आहे, परंतु जर मनापासून केलं नाही तर देव त्याचं भयानक साईड इफेक्ट आहेत त्याचे. बरोबर आहे ना? आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये ज्यावेळेस पेत्रा समोर तो आला आणि तो हन्न्याला म्हणतो, हन्न्या तू लबाडी करावी म्हणून सैताने तुझं मन का भरवलं? सिंपल मनात एंटर झाला तो. सहज सहज त्याला वाटलं असेल का पती पत्नीने इच्छा बाळगली, याच्यातलं काही प्रभूच्या सेवेसाठी देऊ आणि काही आपल्यासाठी ठेवू, परंतु संकुचित मनाने केलं
आणि त्यांना प्रभूच्या राज्यात नव्हे परंतु मशानभूमीमध्ये त्यांना लगेच जावं लागलं. बरोबर आहे ना? त्रासदायक नाही का? म्हणून आपण प्रत्येकाने स्वतःचं आध्यात्मिक जीवन, परिवाराचं आध्यात्मिक जीवन खाली बस जपणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आपण जपणूक करतो ना तर नक्कीच आमचं आध्यात्मिक जीवन सुरक्षित राहतं. बरोबर आहे ना? म्हणून आत्मिक जीवनाला नेहमी काय करायचं? जपायचं. एकाच्या जीवनामध्ये परमेश्वराने खाली बसून घे, खाली बस, एंट्री दिली. त्याचं नाव होतं योग. अगोदर त्याची परिस्थिती काय होती? ही इज अ व्हेरी ब्लेसेड पर्सन. कशाचीच कमतरता त्याच्या जीवनामध्ये नव्हती. सुख समाधान होतं, पैसा अडका होता, लेकरं बाळ होते, गुरे ढोरे होते, सगळं काही होतं. परंतु ज्यावेळेस सैतान एंटर झाला ना सगळं काही गमावलं गेलं होत्याच. म्हणून सैतान साधा आहे का? साधा आहे का? आदाम हव्वेला आनंदात असणारे दिवस, एकदम रोज देवाला भेटणार, काही काहीच दुःख नाही जीवनामध्ये, एकदम आनंदी आनंद. परंतु ज्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये तो सहज शिरला आणि त्याने काय करून टाकलं, ज्यावेळेस घडलं त्याच्यानंतर दुष्परिणाम समोर आले, नंतर त्यांचे डोळे उघडले, आता काय करायचं? बरोबर आहे ना? परंतु वचनामध्ये म्हटलंय तो देव रोज आणि रोज आम्हाला जाणीव करून देतो आमचं आध्यात्मिक जीवन आम्ही कसं जपावं. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? मी मंडळीमध्ये सेवा कार्य करतो. आतापर्यंत मंडळीतल्या एका व्यक्तीला मी 1 रुपयाला लुबाडलं का? मंडळी समोर आहे, तुम्ही सर्वजण जीवन जाणता. लुबाडलं का? कुठल्या मंडळीत बहिणीची कुठल्या व्यभिचार केला का? मी केला का? कधी घमेंडी लाईफ मी जगलो का जीवनामध्ये? का बरं? का? कारण माझ्यासाठी माझं आध्यात्मिक जीवन महत्वाचं आहे. समजतंय का? माझ्यासाठी माझं आध्यात्मिक जीवन महत्वाचं आहे. चाहे जीवनामध्ये काही दिवस दुःखात जातील, त्रासात जातील, हरकत नाही. परंतु त्या बाई अरे पाळकाला बोलू द्या रे, अरे तुम्ही चेव केल्यावर कस गबास. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो आमचं आध्यात्मिक जीवन अतिशय महत्वाचं आहे. म्हणून जर मी माझ्या आध्यात्मिक जीवनाबद्दल जागृत आहे तर विश्वासणारी या नात्याने तुम्ही देखील आपल्या आत्मिक जीवनाविषयी कसं असायला पाहिजे. म्हणून प्रभू म्हणतो काय ऐकताय याविषयी. बरोबर ना? मोठ्याने बोला. काय म्हटला प्रभू? काय पाहताय याच्याविषयी, काय बोलताय याच्याविषयी. म्हणून म्हटलंय मनुष्य ऐकण्यास आणि अजून काय म्हटलंय? रागास. कार्यक्रम उलटा होतो ना. आपण बोलण्यास तत्पर, ऐकण्यास. अहो ऐकलत का? नाही ऐकलंय. बरोबर आहे ना? ऐकण्यास आम्ही कसं असायला पाहिजे? तत्पर. बोलण्यास विचार करून बोलावा, नंतर बोलून विचारात पडू नये. बरोबर आहे ना? नाही तर उलटा कार्यक्रम झाला का झाला, खेळच झाला. म्हणून ह्या जी गोष्टी जीवनामध्ये ठेवा. आता इथं कोणाच्या जीवनात सैतान शिरला? यहूदाच्या. कोण होता तो? प्रेषित म्हटलंय. प्रेषित 12 प्रेषित साधला. कोणी निवड केली त्याची? येशूने निवड केली. कोण होता? हुद्दा काय होता त्याचा? खजिनदार. व्हेरी ब्लेसेड पद. अनेकांना कमिटीमध्ये आवडणारं पद. कोणतं पद घेता ब्रदर? मला खजिनदाराचं पद द्या. खजिनदारावर आत्मा कोणता येतो माहितीये का? अनेक
अनेक मंडळात तुटल्यात फुटल्यात. आपल्या मंडळीत खजिनदार नेम नाही, परंतु इथं काय माहितीये का, खजिनाच नाही. अरे बापरे, खजिनाच नाही. चांगली गोष्ट आहे ना, आपण मानण्यासारखं काम करतो. वाट टेन्शन नाही, बरोबर, चांगली गोष्ट आहे ना. असं म्हटलंय पैसा हे सर्व वाईटाचं मूळ आहे. मग का आपण त्याच्याबद्दल मोह ठेवावं बरं? ठीक आहे, आपलं गरज आहे तेवढ्या पुरता देव कृपा पुरवतो, संपला विषय. आपली सेवा थांबली का? कधी बर्डन आलंय का? कधीच नाही, येणारही नाही. कारण जिथं प्रभू राहतो ना तिथं स्वतंत्रता असते, तिथं मोकळीक असते. मग या वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो, या यहुदामध्ये सैतान शिरला आणि जो प्रभूच्या क्लोज असणारा, जो दररोज त्याच्याबरोबर बसायचा, उठायचा, सेवेत असायचा, ज्याने भूत काढले, अद्भुत चिन्ह चमत्कार केले, ज्यावेळेस याच्या जीवनामध्ये सैतान शिरला, त्याचं जीवन पतनाकडे गेलं. आणि या यहुदाच्या जीवनामध्ये शेवटच्या समयामध्ये यांनी येशूला पकडून दिलं, जीवनाच्या प्रभूला पकडून दिलं, त्याचा सौदा केला. आणि शेवटी सैतानाने एवढी त्याची भयानक पकड घेतली, त्याला फास लावावा लागला. त्याने गळफास घेतला, तो झाडाला स्वतःला त्याने टांगलं, तो मेला, तो खाली पडला, त्याचं पोट फुटलं आणि सगळी आताडी बाहेर पडली. हे येरुशलेमेतल्या सर्वांच्या कानावर गेलं, त्याचा विनाश कसा झाला. समजतंय का? बरोबर आहे ना? कोणाबरोबर होता? येशू बरोबर, बरोबर आहे ना? मग आज कदाचित तुम्ही सेवकाबरोबर असाल, आज कदाचित तुमची सहभागिता पवित्र परमेश्वराबरोबर असेल, देवाच्या आत्म्याबरोबर असेल, चांगली गोष्ट आहे. परंतु सैतानाला आपल्या जीवनामध्ये वाव देण्यापासून नेहमी काय करा? रोका. काय म्हटलं देवाच्या वचनामध्ये? सैतानाला आडवा म्हणजे तो सैतानाला आडवा म्हणजे तो. काल एका भविष्यवक्त्याला मी भेटलो आणि भविष्यवक्त्याने एक व्हिडिओ दाखवला दुरात्मा काढतानाचा. काय काढतानाचा? आता मी पाहत होतो, मी असं नवख्यासारखं पाहत होतो, जणू मला भूत खेळतं दुरात्मा माहितीच नाही. त्याला वाटलं नया पास्टर आहे. चांगली म्हटलं पास्टर ये बहुत भयानक था. म्हणा अरे बाबो डर गया ना मैं. त्याच्यानंतर काही व्हिडिओ फोटो दाखवले, सगळ्या काही गोष्टी झाल्या, परंतु त्यांचा फोकस फक्त आरोग्यदानावर. कशावर? लोक अख्खा महाराष्ट्र सोडून पंजाबमध्ये चाललेत फक्त कशासाठी? मलमपट्टी आहे बरं का ती. काय आहे? मलमपट्टी, बरोबर आहे ना? परंतु वचन वरून बरं नाही करत, वचन आतून बरं करत. हालेलुया. वचन कुठून बरं करतं? आतून. जेव्हा आतून बरे होताल ना, बाह्य शरीरावर काही असू दे एका क्षणात नष्ट होईल. हालेलुया. परंतु वरून मलमपट्टी करताना आंतरिक मनुष्य महत्वाचा आहे. कुठला मनुष्य? म्हणून नेहमी मी बोलतो आणि बोलण्यामध्ये सत्यता असते. कदाचित आत्ता प्रभू आला आणि आत्ता रॅप्चर आहे, किती जण जातील? हातवर करा बरं. काहे को बुलाया. मला खात्री आहे इथं जाऊ किंवा मी गाडी चालवत असताना गाडी तशी पडन, परंतु अशोक पठार स्वर्गात असेल, कारण देवाच्या भयात जीवन जगतो. गरजेची गोष्ट नाही का? मग त्याला म्हटलंय तारणाची खात्री असणं. कशाची खात्री? यहुदा बरोबर येशू बरोबर यहुदा राहिला, परंतु शेवटी नरकात जावं लागलं. सगळी सेवाही व्यर्थ, सगळं जीवनही व्यर्थ. देवाचं वचन सांगतं मनुष्याने सर्व जग मिळवलं आणि आपल्या आत्म्याचा नाश केला तर त्याला काय लाभ? आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये मी सगळ्या मंडळीला आवर्जून सांगेल, भौतिक गोष्टीकडे पाहू नका, आध्यात्मिक गोष्टीकडे पाहत राहा. कुठल्या गोष्टीकडे? आपल्याला फक्त भौतिक गोष्टी का पाहिजेत माहितीये का? का पाहिजेत? दाखवण्यासाठी मी हे केलं मी ते केलं. एका व्यक्तीची पोस्ट होती, एका नेत्याची, एका कलाकाराची पोस्ट आहे, फेमस फिल्म स्टार आहे, नाव नाही घेत. त्याचा फोटो होता
आणि त्याने बॉम्बेच्या एका टॉप इलाक्यामध्ये त्याचा फ्लॅट आहे 3000 स्क्वेअर फूटचा. किती? आपल्या इकडे काय वाटत नाही हो, परंतु बॉम्बेमध्ये फ्लॅट असणं म्हणजे काय विशेष आहे का नाही? तो म्हटला माझी गरज तर फक्त 2च रूम आहेत. माझी गरज किती आहे? बाकीची फक्त भूषण मिरवण्यासाठी आहे. बाकीचं फक्त भूषण मिरवण्यासाठी. बरोबर आहे ना? म्हणून प्रभूने प्रार्थना शिकवली आमची रोजची भाकर. परंतु काही आज अशी टोळ होते, मानना पडला ते म्हटले उद्या नाही पडला तर उपास धरावा लागेल. काही काय होते आज अशी टोळ, ते म्हटले मानना उद्या नाही पडला तर काय करायचं. आणि प्रभूला खोड जिरवणं पक्क माहिती, तो बरोबर खोड जिरवतो. काय केलं माहितीये की त्यांनी, ज्यांनी कमी गोळा केलं होतं, लक्ष द्या लक्ष द्या, शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. ज्यांनी कमी गोळा केलं होतं त्यांना कमी पडलं नाही. ज्यांनी कमी गोळा केलं होतं त्यांना कमी पडलं नाही. ज्यांनी व्यवस्थित केलं होतं त्यांना तर ते पुरलंच. परंतु ज्यांनी जास्त केलं ना त्याच्यामध्ये किडे पडले. आता मानना खायचा का किडे खायचे हा त्यांचा प्रश्न होता. बरोबर आहे ना? म्हणून आमचं जीवन आहे ना नेहमी तृप्त असावं. आमचं जीवन कसं असावं? जे दिलंय ना त्याच्यामध्ये आनंदी राहा ना. त्याच्यामध्ये काय राहा. कोणी झाडावर राहतंय का? भाडं तरी का व्हायना घरच आहे ना. आता तुम्ही जर भाडं जरी देता तर ते तुमचंच घर आहे ना. बरोबर आहे? ज्यावेळेस देवाचा समय येईल ना तो तुमच्यासाठी उपाय करील. परंतु तिथपर्यंत डोक्याला टेन्शन कशाला देता. बरोबर आहे ना? म्हणून मोह ठेवू नका, तृप्त असा. बरोबर आहे ना? काही एखादी गाडी घेतली दुसऱ्याला वाटतं आपल्याला काही असायला पाहिजे. मग आता एखाद्याला 2 हाते मग तो 4 मागतो, मागून 2. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? काही आंधळे तरी ते जीवनात आनंदी आहेत. आपल्याला 2 डोळे असूनही पुराणात व्हॉट्सअप वर फेसबुक पाहिला. मग आता इथं 2 लावून घेतो, काही यांना बंद केलं, काही चालू कर, बटन लावायची इथं. बरोबर आहे ना? तृप्त असा, त्याच्यामध्ये आनंद आहे. यहोदा तृप्त होता का? एका मोहामुळे त्याचा काय झाला? विनाश झाला. मग या जीवनामध्ये जसं आमच्या जीवनामध्ये येणारे मोह आहे, फक्त स्त्री किंवा पुरुष याच्याबद्दलच मोह नाही. अनेकांना इतरांच्या प्रॉपर्टीचे मोह असतात. बरोबर आहे ना? एखाद्याला शेतीवाडीचा मोह असतो. एखाद्याने एखादी साडी जरी आणली तर एखाद्या बहिणीला साडीचाही मोह असतो. बरोबर आहे ना? महिला मंडळाच्या गप्पा फक्त साड्यांवरच आहेत. जर त्या ठिकाणी मला वाटतं महिला मंडळ जर जास्त आरक्षण दिलं आणि जर केंद्र सरकारमध्ये जर गेलेलं, मला वाटतं त्या साड्या आहे ना कुपनवरच यायला बसल्या. साडी वाटप मोहीम म्हणते महिलांना नेहमी इकडे तिकडे जावं लागतं, चॉईसला हे ते नको, फक्त आपला कलर काढवा. कमून बरोबर आहे ना? कलर महत्वाचा आहे ना. त्यानुसार साडी दिली जाईल. नाही तर काय होतं आता बघा, चांगली जरी दिली ना, महिलांचा हिशोब असा आहे जोपर्यंत त्यांच्या मनात बसत नाही ना तोपर्यंत त्यांना साड्या आवडणार नाही. तुम्ही 10,000ची आणा, ते काहीतरी म्हणते याच्यावर नाचणारा मोर पाहिजे. मग आता काय एखादा मोर आणून त्याच्यावर नाचायला लावायचा का? बरोबर आहे ना? ही रियालिटी आहे. तृप्त आहेत का? आणणाऱ्याच्या मनाचा भाव त्यांनी समजून घेतला का? अरे मनापासून आणली, माझ्यासाठी आणली, उत्तम आहे. बरोबर आहे ना? ते एका धार्मिक स्त्रीचं उत्तर आहे बरं का, देवाच्या भयातली. परंतु आल्यानंतर लगे बिचाऱ्याने आणली, उन्हातानात जाऊन भावाने असं कोणीतरी आनंदाने आणून दिली. ती म्हटली कोणत्या दुकानात आणली, बिल ते मी बघितलो ना, येते मग 500 रुपयाची घेऊन. खरं आहे ना? म्हणून आज आम्ही देवाच्या वचनामध्ये जात असताना इथं आम्ही पाहिलं यहूदाचं पतन झालं. बरोबर आहे ना? फाशी लावून घेतली त्यांनी आणि त्याचा विनाश झाला. मग काही राहिलं का त्याच्या जीवनामध्ये? काही उरलं का? नाही. म्हणून आध्यात्मिक जीवन काय करा? जपा. रविवार आमचा संदेशची बाई गपना, रविवार आमचा कुठं असायला पाहिजे? मंडळीमध्येच असायला पाहिजे. काही लोकांना वाटतं आम्ही कामावर फोकस केला. माझ्या जीवनात मी कामावर कधीच फोकस नाही केला. प्रथम स्थान देवाला दिलं नाही. प्रथम स्थान कोणाला? देवाला. ज्यावेळेस बायबल क्लास चालायचा, ऐका,
ज्यावेळेस बायबल क्लास चालायचा आणि देवाचे सेवक शिकवण्यासाठी यायचे ना, हजार हजार रुपये रोजंदारी मी माझी बुडून बसायचो तिथं. कुठं? आमच्या घरात बायबल क्लास चालायचा. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, एवढे चहा पिणारे टीम असायची, कमीत कमी 5-6 वेळ चहा व्हायचा. वैशू कधी कंटाळत नव्हती. प्रभूसाठी कधी कंटाळा करू नका, ते आमच्या आशीर्वादासाठी असेल. म्हणून इथं आम्ही पाहिलं यहूदाचा काय झाला, विनाश झाला. दुसरा व्यक्ती जर आम्ही पाहिला तर पेत्र, जो प्रभू बरोबर राहिला, ज्याला त्याने आणलं आणि ज्याचं नाव बदलून टाकलं. ज्याचं नाव शिमोन होतं त्याला काय म्हटलं, पेत्र म्हटलं. तो खडक झाला, तो मजबूत झाला. परंतु हाच खडक नंतर फुटल्यासारखं करायला लागला. काय केलं त्याने? तू त्याच्याबरोबर होता का? नाकारलं ना. तो लय बोलत होता. प्रभू म्हटलं, कोंबडा आरवण्यापूर्वी तुम्हाला किती वेळा? या दिवसामध्ये ख्रिस्ताला पत्करण्यास शिका. कोणाला? ख्रिस्ताला. मी कुठेही असो, आपला प्रभूचा यहोवा निसी झेंडा नेहमी वर ठेवायचा. समजलं ना? काही काही लोक प्रेझेंट होत नाही. कोणावर विश्वास ठेवतो आम्ही? विश्वासाने सांगायचं मी ख्रिस्ताचा आहे. मी कोणाचा आहे? लपवायचं काय कारण आहे? काही कारण आहे का? काहींना वाटतं मी लपवावा. लपवण्यामध्ये अर्थ नाही, ते व्यर्थ आहे. परंतु जर ख्रिस्ताला जगासमोर पत्कराल ना, तर तो स्वर्गीय परमेश्वर देखील स्वर्गदूतासमोर आम्हाला पत्कारेल. म्हणून महत्वाची गोष्ट, त्याला कधी नाकारू नका. चर्चला जातो, यात जातो, तू पण येऊन पहा, परमेश्वराचा अनुभव घेऊन पहा. महत्वाची गोष्ट. म्हणून हा पेत्र ज्यावेळेस प्रभू बरोबर होता आणि प्रभूने म्हटलं मला वधस्तंभावर दिलं जाणार आहे. पेत्र म्हटलं तुम्हाला असं होणारच नाही ना. काय कारण आहे? अरे एवढ्या लोकांना तुम्ही आरोग्य देताय, हे करताय, ते करताय, चांगल्या गोष्टी करताय, आणि कोण तुम्हाला वधस्तंभावर देईल? हे होणारच नाही. काय म्हटलं प्रभू त्याला? अरे सैतान होता का तो? घरी म्हणू नका बरं का एखाद्याला, नाही तर दुखणं वाढेल. असं नाही तर असं म्हणतात, अरे सैताना चालता हो, असा प्रभू पेत्राला बघा. बरोबर आहे ना? म्हणू नका, त्याने दुखणं वाढन आपलं. प्रभू पेत्राला म्हटला का? कारण त्याने देवाच्या योजनेच्या विरोधात वक्तव्य केलं. कशाच्या विरोधात? कधीही देवाच्या योजनेच्या विरोधात बोलणं आपण काय करावं? टाळावं. महत्वाची गोष्ट. आता आपण महत्वाच्या मुद्द्यामध्ये येऊया. मार्क शुभवर्तमान अध्याय 5 आणि 1 पासून पुढील वचने. मग ते समुद्रात